नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं शेतकरी संतोष या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, 1-2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता की मी माझा 4000 वॉच टाइम स्क्रीनकास्टने कंप्लीट केला पण ते स्क्रीनकास्टने कंप्लीट केला, पण त्याच्याबद्दल होणारे फायदे स्क्रीनकास्ट ठेवून आणि नुकसान याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. तसेच स्क्रीनकास्ट ठेवण्याची वेळ आणि योग्य पद्धत त्याबद्दल पण आपण या आता व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओ स्किप करू नका, कारण आपण स्क्रीनकास्ट ठेवतोय पण त्याच्यामुळे नुकसान भरपूर लोकांचं होतंय, ते त्यांना कळत नाहीये. तर या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहे. तर व्हिडिओला चालू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदाच मी सांगतो की वेळ काय. तर जास्तीत जास्त वेळ हा रात्री आपण सगळ्या कामातून फ्री झाल्यानंतर रात्री 9:30-10 नंतर ठेवायचा. 2 तासच ठेवा तुम्ही, मला तर वाटतं स्क्रीनकास्ट. बाकी तुमचा लाईव्ह आणि तुमचे शॉर्ट व्हिडिओ बनवायचे ते तुम्ही दिवसभर करू शकता. संध्याकाळी ठेवायचं कारण पण तुम्हाला सांगतो, कारण जास्त पब्लिक तेव्हा कामच झाल्यानंतर मोबाईल घेऊन बसतात युट्यूबवरती, तर त्या टायमिंगला जास्त पब्लिक येण्याचे चान्सेस असतात. आणि दुसरं कारण असं की तुम्ही जर दिवसभर स्क्रीनकास्ट लाईव्ह घेत राहिले तर त्याच्याने असं आहे की तुम्ही जेव्हा स्क्रीनकास्ट चालू करता तेव्हा तुमच्या मोबाईलची स्क्रीन जेवढे तुमचे लाईव्हला पब्लिक असेल त्यांना सगळ्यांना दिसते. तुमचा स्क्रीनकास्ट चालू असताना तुम्हाला कॉल आले, OTP आले, किंवा अचानक तुमचा हात लागला आणि गॅलरी ओपन झाली, त्या पर्सनल फोटोज दिसतात. त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो, OTP मुळे फ्रॉड होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे, म्हणून जेव्हा तुमचं मोबाईलचं पूर्ण काम होईल, बेस्ट टाइम हा रात्री 9:30 नंतरचाच आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता आपण स्क्रीनकास्ट वरती ठेवायचं काय ते थोडक्यात जाणून घेऊया. तुम्ही कोणतेही फोटो बनवा, त्याच्यामध्ये तुम्ही टेक्स्ट असे तयार करा की जेणेकरून पब्लिक एंगेजिंग राहिली पाहिजे आणि तुमचं त्यामुळे वॉच टाइम वाढेल. पब्लिक जेवढी जास्त तुमच्या फोटोला एंगेजमेंट राहणार तेवढं युट्यूब जास्त पुढे रेकमेंड करतं आपलं लाईव्ह. तर मला वाटतं तुम्ही जोक्स, परत अजून कोडी, आपण प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज, परत सोन्याचा दर, असे काही मी छोटे छोटे एक्झाम्पल देतोय. तुमच्या मनात असेल ते ट्रेंडिंग विषय जे काय ते ठेवू शकता. आणि मी कसं ठेवायचं त्याबद्दल एक दुसरा व्हिडिओ बनवतो. पण आता आपण पद्धत जाणून घेतली आहे, वेळ जाणून घेतलेला आहे. आता ह्याच्याबद्दल होणारे फायदे जाणून घेऊया. फायद्याचं असं आहे की ना, आपला 4000 वॉच टाइम तर होतो लवकरात लवकर. म्हणजे कधी काही जणांचा 3 दिवसात झालेला, काही जणांचा 2 दिवसात, काही जणांचा 1 आठवड्यात, काही जणांचा 4 तासात, 5 तासात सुद्धा वॉच टाइम होतो. तर भरपूर लोक असे की ना स्क्रीनकास्ट ठेवतात. काही त्यांना व्ह्यूज येत नाहीत आणि मग ते बंद करतात. पण असं पण आहे, काही जणांचं 1000 सबस्क्रायबर नाही झालेले आहेत, पण 4000 वॉच टाइम कंप्लीट झालेला आहे फक्त स्क्रीनकास्टमुळे. तर त्यामुळे पब्लिक आली नाही म्हणजे लगेच सोडून देऊ नका, कंटिन्यू करत राहा. युट्यूबला जेव्हा समजेल की बाबा माणूस मेहनत करतोय, ते त्याचा अल्गोरिदम तर कोणी पकडू शकलं नाही, पण तुम्हाला वेळ आला तर नक्कीच तुमचं चालला तर तुमचा 10 तासात, 4 तासात, 2 तासात पण 4000 वॉच टाइम कंप्लीट होऊन जाईल असे. तर आपण वेळ बघितली, पद्धत बघितली आणि फायदे बघितले. आता नुकसान जाणून घेऊया. नुकसान असं आहे की तुम्ही जेव्हा स्क्रीनकास्ट ठेवता तेव्हा काय होतं, तुम्ही स्क्रीनकास्ट ठेवल्यानंतर तुम्हाला ते OTP फ्रॉडचं तर मी सांगितलेलंच आहे. तर दुसरं सांगतो की जेव्हा आपण स्क्रीनकास्ट ठेवतो तेव्हा आपण भरपूर लोक, मी सांगतोय, मी म्यूटवरती ठेवत नव्हतो. भरपूर लोक म्यूटवरती ठेवतात की आवाज जाऊ नये, आपले पर्सनल बोलणं तिकडे जाऊ नये. त्यासाठीच मी एक टाइम तुम्हाला सांगितला होता रात्रीचा, की जास्त करून आपण त्यावेळेस झोपून जातो किंवा आवाज कमी असतो आपला. त्यामुळे रात्रीचा टाइम बेस्ट आहे. तर नुकसान हे की ना, जर आपण म्यूट वरती ठेवला तर म्यूटमुळे युट्यूब कम्प्लीट मोनेटाईज झाल्यानंतर त्यावरती काय प्रॉब्लेम देईल का नाही मला माहिती नाही, कारण मी म्यूट ठेवत नव्हतो, माझं चालूच होता आवाज कंटिन्यू. आणि दुसरं म्हणजे, जर तुम्ही म्यूट नाही ठेवला आणि आपल्या घरात दुसरा फोन वाजला, दुसरं गाणं वाजलं 15 सेकंडच्या वरती, तर तुम्हाला त्याच्यासाठी कॉपीराईट येऊ शकतं त्या लाईव्हला. आणि ते आपल्याला कळणार कसं, मेलवरती. तर प्रत्येक वेळेस आपण मेल चेक केला पाहिजे. प्रत्येक युट्यूबरला मी सांगेन की 1 दिवस 2 दिवस सोडून मेल चेक केलाच पाहिजे, कारण मेलमध्ये तुम्हाला डायरेक्ट स्ट्राईक किंवा कॉपीराईट हे सगळं येत नाही. आलं तरी पण ते तुम्हाला टाइम देतात की तुम्ही व्हिडिओ डिलीट करा, हा प्रॉब्लेम आहे, ट्रिम करून व्हिडिओ तुम्ही अपलोड करा, तर तुमचा
प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तर हे सगळे नुकसान आहेत, याच्याकडे आपण एकदम दुर्लक्ष करतो आणि नंतर मेल चेक करत नाही. नंतर मग त्यांचं चॅनेल प्रॉब्लेम येतो, त्यांचं लाईव्ह बंद होते, अजून काय काय असे प्रॉब्लेम्स येतात, स्ट्राईक येते, नंतर मग प्रॉब्लेम. मित्रांनो, हेच पॉइंट आहेत आपले स्क्रीनकास्टचे: पद्धत, वेळ, नुकसान आणि फायदे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करायला विसरू नका, कमेंट करा आणि शेअर करा. आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, यूट्यूबरला जे यूट्यूब चालवत आहेत पण त्यांना वॉच टाईम आणि स्क्रीनकास्टची माहिती नाही आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.